आणि परत यायचं तुम्हाला? मला आवडेल. नाही नाही, मला खरंच आवडेल, कारण की बिग बॉस हा शो खूप मनापासून, म्हणजे मी खूप इमोशनल होते बिग बॉस हे नाव ऐकलं तरी सर. आणि मला खूप ते दिवस आठवतात, केलेल्या चुका आठवतात आणि तुमचं ओरडणं आठवतं. मी खूप मिस करते सर ओव्हरऑल सगळंच सगळंच सगळंच. आणि ॲक्च्युली बिग बॉस हा शो तुम्ही मागच्या वर्षी होस्ट केलात आणि खूप कमालीचा एक्सपिरियन्स होता आणि तेव्हाही खूप धक्के बसले आम्हालाही, कारण की माहीत नव्हतं, कारण की तुमचा हा स्वभाव जगात कोणीही बघितला नव्हता आणि तो जवळून. माझा हा स्वभाव मी सुद्धा पाहिला नव्हता. अगदीच अगदीच अगदीच. खरं तर हे ऐकलं आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडलाय. तारीख समजले काय आहे, वेळ समजले काय आहे. आणि बिग बॉस मराठी म्हणजे नेहमीच वेगळं पण असतं. अगदी घराच्या लुकपासून ते दिसणाऱ्या सगळ्या कंटेस्टंटपर्यंत सगळंच काय काय आपल्याला नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत. सो घर तयार आहे आणि कंटेस्टंटही ठरलेच असतील. तर प्लीज सांगा ना सर, यावेळी कोण कोण असणार आहे बिग बॉसच्या घरात? नाही, खरं म्हणजे फार म्हणजे जवळपास सगळ्यांचा असा गैरसमज आहे की जे कंटेस्टंट येतं ते मला माहिती असतात कोण आहेत ते. तुम्ही जसं मला विचारता तसं मी बॅकस्टेज विचारतो, "अरे कोण आहे, मला मला तरी सांगा, मला तरी सांगा." तरी पण मला असं वाटतं की ज्या दिवशी कंटेस्टंट घराच्या आत जातील त्या दिवशीच मला कळेल ते आहेत. पण मी पण अतिशय तुमच्या एवढंच उत्सुक आहे हे ओळखून घेण्यासाठी की आत घरात कोण कोण जाणार आहे. नक्की. कारण ह्या वर्षीचं सीझन खरंच प्रचंड एक्साइटिंग असणार आहे. बिग बॉस मराठी आणि कलर्स ची जी क्रिएटिव्ह टीम आहे त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. हो हो. काहीतरी नक्कीच कुठल्याही लँग्वेजेसमध्ये बिग बॉसच्या ज्या ज्या भाषेत सीझन होतो जे घडलं नाही ते ह्या सीझनमध्ये घडणार आहे. जसं गेल्या वर्षीसुद्धा मला वाटतं की जेव्हा बिग बॉस सीझन चालू होता मराठी, त्यावेळेस माझे कितीतरी हिंदी भाषिक मित्र होते जे बिग बॉस पाहायचे आणि फिल्म इंडस्ट्रीमधले मित्र होते. ते मला फोन करायचे की बाबा एवढं इंटरेस्टिंग सिच्युएशन्समध्ये मराठी सीझन होतो आहे का, लोकांना कंटेस्टंटना घेऊन जात आहेत, ते आपल्याला कसं इथं म्हणता येत नाही की दुसऱ्या सीझनमध्ये पाहता येत नाही कारण दीपक बसलेले आहेत म्हणून. पण मला वाटतं की एक वेगळी ओळख मराठीनी गेल्या वेळेस सोडली होती टी व्हीवरती, त्याच ओळखेला आपण आता अजून थोडं पुढे घेऊन जातोय.